रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील दाभोळ येथे कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाची उत्साहात सांगता करण्यात आली। हा पारंपरिक उत्सव रंगपंचमीच्या दिवशी गुलालाच्या उधळणीत आणि देवीच्या पालखीच्या मिरवणुकीत संपन्न झालाय। हा पारंपरिक उत्सव रंगपंचमीच्या दिवशी गुलालाच्या उधळणीत आणि देवीच्या पालखीच्या मिरवणुकीत संपन्न झाला। फाग पंचमीच्या दिवशी चंडिका देवीची पालखी देवळातून बाहेर पडून भक्तांच्या भेटीसाठी गावातील वाडी वस्त्यांमध्ये फिरत असते। फाग पंचमीपासून हा पारंपरिक उत्सव सुरू असतो। 15 दिवस भक्तांच्या घरी देवीचं आगमन होत असल्यानं गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। रंगपंचमीच्या दिवशी दत्त मंदिरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी देवीची पालखी नाचवत गावभर फिरवली। यावेळी भाविकांनी देवीची ओटी भरून श्रद्धा व्यक्त केली। दिवसभर गावातील सर्व वाडी वस्त्यांमध्ये पालखी फिरल्यानंतर रात्री उशिरा पारंपरिक विधींसह कोकणातील या शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली। मी राजस मोरकर, चंडिका देवस्थानचा खजिनदार। आज म्हणजे दरवर्षी फाग पंचमी ते रंगपंचमी असा 15 दिवसाचा आज शिमगोत्सवाचा काळ असतो। यावेळेला पालखी घराघरातून भक्तांना भेट देते, हे या दाभोळ शिमगोत्सवाचं वैशिष्ट्य आहे। आणि त्यासाठी चाकरमानी म्हणजे मुंबई, पुण्या, ठाण्यापासून गावामध्ये येऊन पालखीची मनोभावे सेवा करतात। आज ही रंगपंचमीचा दिवस 1:15 वाजता पालखी साणेवरून निघालेली आहे आणि पूर्ण गावातून प्रदक्षिणा घालून ही पालखी पुन्हा एक रात्री म्हणजे 1-2 वाजता पुन्हा देवळात जाणार आहे आणि या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे। आजच्या ह्या रंगपंचमीचं महत्त्व म्हणजे आबालवृद्ध अगदी जल्लोषामध्ये याच्यामध्ये सामील होतात आणि मनमुराद धार्मिक या जल्लोषाचा आनंद लुटतात आणि हीच या कोकणामधल्या शिमगोत्सवाची महती आहे। म्हणजे देवळाला भेटण्यासाठी लोक देवळात जायला लागतं लोकांना, पण शिमगोत्सव असा आहे की घराघरामध्ये ग्रामस्थांना घरी भेटण्यासाठी देव घरामध्ये येतो। एक भाविकाच्या घरी ही आमची ग्रामदेवतेची पालखी जात असते आणि भाविकांना दर्शन दिलं जातं। ते कोणत्याही भाविकाला असा इथून नाराज करून पाठवत नाही। प्रत्येकाचे नवसे जिंकले असतात हे सांगण्यासाठी अंगावर मोठे शहारे उठतात। सुर्वे त्या ग्रामदेवता ट्रस्टचा ट्रस्टी आहे आणि दाभोळचा शिमगा हा फाग पंचमीपासून सुरुवात होतो, तो रंगपंचमीत म्हणजे आजच्या दिवसाला समाप्ती होते। जेव्हा फाग पंचमीला म्हणजे पहिल्या होळीला पालखी बाहेर पडते, ती सर्व भक्तांच्या गावातून जवळजवळ 1000 घरं आहे, ती घरं घेऊन आज रंगपंचमीला पालखी बाहेर पडलेली आहे। आजच्या दिवसाला पूर्ण गावातून फेरी घालून आज ती रात्री 12 ते 1च्या दरम्यान आपल्या देवस्थानात तिथे जाते आणि तिथे आज शिमगा उत्सव पूर्ण होतो। तसेच आजच्या या खास वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला दरवर्षी जवळ 5 वर्षांनी आमच्या गावातील उद्योजक बगाडे साहेब यांचा कायमस्वरूपी इथे वेगवेगळे प्रदर्शन म्हणजे चलचित्र हे इथे दाखवण्यात येत होते, पण त्यांच्या या दुर्दैवी त्यांच्या या जाण्याने आमच्या इथे एक वेगळं उपाय निर्माण झाले आणि यावर्षी त्यांचा या उत्सवात या मिरवणुकीत ते सहभागी होऊ शकले नाही। त्यांची आम्हाला एक उणीव भासते आणि हा उत्सव साजरा करण्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा। आज आम्हाला कुठेही त्यांच्या खंत झालेली आहे।